हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईनो हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मी शूट केलेला, म्हणजे गुरुवारचा आहे तो तुम्हाला आज येतोय। काहीतरी कारण असतात, काहीतरी घडतं, आयुष्य म्हटलं की नेहमी काहीतरी होत असतं, अप्स अँड डाऊन्स असतात, सगळं होतं। त्याच्यामुळे कसं होतं व्हिडिओ मला एडिट करता येत नाही, पोस्ट करता येईना। आणि आजकाल उलट जास्त करून मी एडिट करायला पाहिजे, पोस्ट करायला पाहिजे व्हिडिओ, तर उलट कमी झालेला आहे। आठवड्यातनं 2 व्हिडिओसुद्धा माझे जात नाहीत, मला सुद्धा कसं तरी होतंय। पण चला चालायचंच, जसं की म्हटलं लाईफ आहे, सगळे होणार। तर सुरुवात झालेली आहे कपड्यांची, आज सगळी गंमतच झालेली। तर इथं मी तुम्हाला काय दाखवते, जी गुलालात यात्रे दिवशी आदिती अनुष्का आम्ही सगळे भरलो होतो ना, तर ते काय झालं, सगळ्या पांढरे कपडे सगळं मिक्स केलं मी आणि सगळं गुलालात भरलं। तर तेच आज तुमच्याशी गंमत मी शेअर करते। तर सकाळी सुरुवातीचे सगळे कपडे जेव्हा धुतले त्यात पण गुलाल होता। आधीची जी मशीन झाली तर ती मशीन म्हणजे ते कपडे झाले ते वाळत घालून आले, त्यात पण बनियान काय पांढरे कपडे होते ते सगळे गुलालामुळे हे झालं। बाथरूमची अवस्था बघा, कारण आदिती अनुष्का तर सगळ्यात जास्त गुलाला, त्या मुद्दामून अशा रथ जेव्हा दारातनं गेला ना तेव्हा त्या भरून आलेल्या। मग त्यांचं ते सकाळी आज आंघोळी वगैरे झाल्या, डोकं धुतली आणि तरी माझ्या डोक्यात किती गुलाल होता तुम्ही पाहिलं, माझ्या लक्षातच नाही सकाळी म्हणजे धुवून टाकावं। तर सगळ्यात पहिलं बाथरूम धुवावं म्हटलं, कारण बरेच यात्रेला वगैरे नवीन घातलेले जे कपडे होते ना ते मला हाताने वॉश करायचे होते, म्हणून म्हटलं बाथरूम पहिलं क्लीन करावं। तर हे बघा, हे सगळं काढलं आणि जी काही दुसरा बॅच लावलेली होती ना मशीनला, तर त्यात पण असं झालं की सासूबाईंची सुद्धा साडी जी होती ती गुलालात भरलेली आणि सासऱ्यांचे जे कपडे असतात ना ते पांढरे असतात, लेंगा शर्ट असतो ना पहिल्या माणसाचा तो, आणि त्याला सुद्धा सगळं रापलं। आणि म्हणजे त्या मला आधीच म्हटले की तू ते घालू नको एकत्र, मी म्हटलं काय नाही, सगळं खळखळून धुवून जाईल। तर सगळ्यांच्या शिव्याच मी खाल्ल्या खरं, कारण सगळ्या कपड्यांची माझ्याकडून आज वाट लागली। तर आता इथं जो व्हाईट कलरची परकर होता ना, तर तो पण ना असा गुलालामुळं एकदा मी मशीनमध्ये टाकलेलं, तर त्याच्यावर तो असा एक शेड आलता गुलाबी सर असा येतो कपड्यांना, व्हाईट कपड्यांना मशीनमध्ये आपण एकत्र टाकले तर तो मी आधी वेगळा धुतला बरं का, म्हणजे वेगळा भिजवला निरम्यात, पांढरा परकर पांढरा शुभ्र काढावं म्हणून। आणि नंतर हे जे आता हातातली कपडे आहेत ना आदिती अनुष्काची, तर ही त्या परकरमध्ये घातली। ह्याचा कलर जाणार नव्हता कारण ते कॉटनचे होते। आणि नंतर बघा इकडे आदितीचा जो गुलाबी टॉप होता ना, ह्या आता मी हातात आहे तो पूर्ण गुलालाने भरलेला, तो पण मला माहीत नव्हता, मी त्यात बुडवलं, माझा परकर पुन्हा सगळा बघा म्हणजे लाल गुलाबी झाला। त्याच्यानंतर ह्या 2 साड्या नवीन, ह्या मात्र वेगळ्या भिजवल्या, त्याचे ब्लाऊजसुद्धा वेगळे भिजवले, कारण डार्क कलर असला की शक्यतो अस्तरचा तरी जातोच। तर असं बघा पद्धतीने मी ठेवलेलं, म्हणजे साईडला आता ती कपडे भिजवून ठेवली जी हातानं धुवायची ती, आणि म्हटलं बाकीचं बेसिक कामं आवरूया। आधी अनुष्का स्कूलला गेल्या, आज उपवास होता पण मिस्टरांचा परत गुरुवार, मग जास्त काही मी उपवास सोडायला पण केलं नव्हतं। पनीरची भाजी आणि चपाती फक्त केलेली, देवाला नैवेद्य पण म्हटलं संध्याकाळी दाखवायचं। पण संध्याकाळी पण आमच्या इकडं मंदिरात ना महाप्रसाद असतो, भंडारा असतो, तर तिकडं आम्ही जेवायला जातो। तर राहिलेलं जे जेवण होतं ना ते सगळं असं काढून घेतं। तर व्हिडिओ येत नाही तर म्हणजे येतील तुम्हाला रेग्युलर, कारण रोज एकतर कमेंट येते की ताई रोज व्हिडिओ टाकत जा, मला करमत नाही, मला सवय लागली। हो, मला सुद्धा तुमच्या रोज कमेंटची सगळ्याची सवय लागली, पण आता काय करू, समजून घ्या तुम्ही सर। जसं की म्हटलं काहीतरी कुठल्या तरी वारी होतच असतं। तर कुठल्या भागात खिचडीच खातात रात्री, काही ठिकाणी वरीचा भात आणि आमटी। आमच्या इकडे तर सगळेजण महाशिवरात्री असली तरी वरीचा भात आमटी संध्याकाळी खातेतच खातेत, त्याच्यामुळे ते खाल्लेलं होतं। आणि गुलालानं सगळं, आता मला इतकं टेन्शन आलंय ना, सगळ्यांचे कपडे गुलालानं भरलेले आहेत, सगळीजण मला आता शिवे देणार आहेत, खालून त्या सासूबाई पण ओरडणार, कारण ते सासऱ्यांचा लेंगा पूर्ण व्हाईट असतो, पांढरा शुभ्र, तो पूर्ण गुलाबी झालाय। मिस्टर सुद्धा ओरडणार, त्यांचा बनियान आणि त्यांचा पण आज व्हाईटच शर्ट, म्हणजे कलरफुल मध्ये व्हाईट शर्ट होता, तो पण मी मशीन मध्ये टाकला। आणि सगळा खेळच झालाय, आज 2 मशिनी लावल्या, दोन्ही मशिनींचा खेळ झाला। तरी मला सासूबाई म्हटलेले की ती कपडे जे आहेत ती बाजूला ठेवा आणि ती हातानं धु पांढरी कपडे, लेंगान शर्ट। मी म्हटलं काय नाही, खळखळून धुवून निघून जाते। झालं आता मला उद्या सगळी कपडे हातानं धुवून दिली पाहिजे, तवाच हे होणार आहे। आणि रीन आला आहे, तर आता आज म्हणलं वाळू दे, कारण मला आज खरं सांगते कणकणी आल्या, मला असं म्हणजे कंटाळा आलाय काल यात्रेत फिरून, धावपळ इकडं तिकडं आणि सगळंच असं। त्याच्यामुळं आता ही भांडी घासायचं पण मला इतकं जीवावर आले नाही, तर सगळ्यात कंटाळवानं माझं काम म्हणजे मला आवडत नाही भांडी घासणं, बाकी सगळी कामं द्या पण मला भांडीच घासायला आवडत नाही। ते आता कपडे तेवढे हातानं धुवायचे आहेत, इतकी कामं ना, तरी भांडी मला आवडत नाहीत। मला नेहमी माझा नवरा म्हणतो तुला डिशवॉशर घेऊन देतो, पण मीच घेऊन देत नाही, म्हणजे तेच माग लागतात की घेऊया नको। वॉशिंग मशीन पण घेताना माझं इतकं हलवायचं ना,
कारण त्या मावशी होत्या पहिल्या कपडे धुवायला, तर त्या मोठी कपडे धुवून जायच्या आणि दरवाजा पडला. हा, तर त्या मावशी होत्या ना, तर त्या मोठ्यांचे कपडे धुवून जायच्या. मला सगळी पोरांची कपडे किंवा बारीक हे ते कपडे त्यांना म्हणजे कपड्यांना जेव्हा मावशी लावलेल्या ना तेव्हा त्यांना 1 बादली कपडे आणि मला धुवायला 4 बदली कपडे असायची जेव्हा ही पोरं बारकी होती तेव्हा. मग तेव्हा पण मिस्टर म्हणत होते की नाही आपण वॉशिंग मशीन घेऊया. तर मीच म्हणायची नको वॉशिंग मशीन, ती कसं लावायचं काय लावायचं मला काही येत नाही, ती काय करायचं कळत नाही. जेव्हा घेतली तेव्हा त्याचा इतका यूज झाला आणि आता पण ते मागं लागले की मला भांडी म्हणजे माझी एक एक्स्ट्रीम लेवलला भांडी कधी कधी पडते, कधी कधी कंटाळा येतो. तरी पण आता घरात आहे, उद्या कुठे बाहेर काय करावं लागलं काय जावं लागलं तर हमखास डिशवॉशरची गरज पडणार आहे. कारण ना एका असतात इकडं मावशी वगैरे आमच्या गावात मिळतात भांडी ही घासायला, पण आता आमचा असा प्रॉब्लेम आहे की आमचं बाहेर भांडी घासायला काहीही नाहीये, सगळं आत आहे ते घरात. एखादं कसं जी बाहेर जाणारी वगैरे माणसं असली आपल्या घराला कुलूप लावलं, भांडे वगैरे बाहेर ठेवले मग ते घासून गेलं तरी चालतं, पण तसं आमचं होत नाही. आमचं सगळं किचनमध्ये म्हणजे इथं आता सिंकमध्येच माझी भांडी, त्याच्यामुळे मला तो पण प्रॉब्लेम. तर ते केव्हाचे नवरा मला माग लागलाय तुला डिशवॉशर घेऊन देतो आणि प्लस आपली जागा पण आहे तर नळ काढलेला आहे सगळंच आहे, काही अडचण नाही काय नाही, पण मीच म्हणते नको डिशवॉशर नको. त्यात घालण्या काढण्यापेक्षा मी इथं घासीन. पण बघू भविष्यात डिशवॉशर हा येणार 100% लवकरच येईल. कारण आमचं ते मागं लागले तर मला असा कंटाळा येतो भांडी घासायचं, म्हणजे रोजच येत नाही. एक टाइम माझा पुढे गेला ना तर आज माझ्या कामाला 12 वाजले. कारण मी आज जो तुम्ही व्हिडिओ महाशिवरात्रीचा बघितला ना तो मी सकाळपासून एडिट केला सगळा, कालचा त्याला व्हॉइस ओव्हर दिला, पोस्ट केला, त्यात माझा सकाळी 1.5-2 तास गेले. म्हणून माझ्या कामाला आज उशीर झालाय. सगळं त्याचं पण 2-2.5 तास गेलेच, कारण एडिट केलाच नव्हता रात्री. मी सकाळी एडिट करून सगळं करून पूर्ण प्रॉपर तो तुम्हाला पाठवला म्हणून मला लेट झालं. मग असं पुढं टाइम गेलं की मला भांडी घासायला नको असतात. चला पण घासली पाहिजे. त्यात आता हे गुलालाचं तर माझ्या सुद्धा डोक्यात बघा मी डोकंच धुतलं नाही, कारण मी म्हणलं ना मला सकाळीच ऑलरेडी उठायला लेट झालं. मला आधी अनुष्काचा टिफिन द्यायचा होता, तरी आज गुरुवार आहे, मिस्टरांचा उपवासच होता, ते काय उपवास सोडणार नाहीत. कालचा होता तरी ते आज संध्याकाळी सोडणार, ते सोडणारच नाही दुपारी. तरी पण मी पनीरची भाजी म्हणजे पनीर आणि चपाती पोरींना टिफिनला दिली उपवास सोडायला म्हणून. आणि नैवेद्याला आता मी संध्याकाळीच देवाला नैवेद्य दाखवणार शिरा करून, कारण संध्याकाळी सुद्धा आमच्या इथं मंदिरात असतं ना जेवण असतं, म्हणजे महाप्रसाद असतो, तर आम्ही सगळी तिकडे जाणार. पण चला आता भांडी मी घासून घेते आणि बडबडायला मला ना खरं सांगते हसू पण येते ना, आता कसं तरी वाटतंय. सगळी मला ओरडणार आहे त्या कपड्यांना बघून. पण आता मला आधी सांगितलेलं होतं की करू नको तसं वेगळं कर. माझा आळस आज नडलेला आहे बघा. झाले सगळी गुलालाचे कपडे झाली. चला जाऊ दे, मी आता पहिली पटकन भांडी घासून गॅस कट्टा वगैरे आवरून घेते. भरपूर भांडी येतात आता ही. शक्यतो करून माझ्याकडून असं होत नाही, तर मलाच इतकं हसू येत होतं. म्हणजे सगळेच कपडे माझ्याकडून आज गुलाबी झाले. सगळ्या कपड्यांची वाट लागली. पण मी नंतर पुन्हा ना जे गुलाबी कपडे होते ना ते सगळे पांढरे शुभ्र जसे होते तसे केले. ते कसे केले व्हिडिओ पुढे बघाच, मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर सगळी पहिली भांडी वगैरे घासून घेतली, कारण ती कपडे जी भिजवलेली होती ती जरा भिजणं पण गरजेचं होतं म्हणून. आणि मग आता गॅस ओटा वगैरे करून घेते क्लीन. सकाळची कामं म्हणजे ना खरंच एकीकडे स्वयंपाक कुठं अर्धा-1 तासात होतो आणि त्याच्यानंतरचं घरातलं मला आवरायला 3 तास तरी माझं सकाळचं कुठं जातात ना. खरं सांगते, आधी त्या अनुष्का इतका सकाळचा एवढा पसारा पाडून जातात ना, आणि लय घरात पसारा असतो आणि कोणीच आवरायला नाही. त्याच्यामुळे सकाळचं त्यांचं स्कूलची गडबड सगळं ही काढ उचक पाचक, त्याच्यामुळे मला घरातला पसारा खूप जास्त. त्याच्यामुळे मग मला बाकीच्या कामांना वेळ होतो. पण मात्र माझा स्वयंपाक सकाळी लवकर झालेला असतो, नाश्ता वगैरे. तर आता किचन ओटा धुवून घेते. किती काय पसारा असो नाही तर जीव जाऊ, पण ते किचन ओटा धुतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन येत नाही. म्हणजे पडतच नाही ते. मला घाण दिसला म्हणजे त्याच्यावर नाहीच हे होत. पुसून जरी घेतला ना तर मी त्याच्याकडे 100 वेळा बघते दिवसातनं. ती कसं तर दिसतं ना, असं स्वच्छ कपड्यानं जरी पुसला ना तर असं मला वाटतं त्याच्यावर डागच आहे. जेव्हा असं धुतलं की बरं वाटतं. आणि इकडे बघा, हे जो पाय तुटलाय ना शेगडीचा, तो पाय काल बसवून घेतलेला आहे. आता शेगडी अशी उंच झालेली आहे छान, म्हणजे शेगडीवाल्यालाच बोलवलेलं आणि त्यांनी व्यवस्थित ते पायटे वगैरे बसवून दिलेले आहेत. मग ते एक प्रॉब्लेम आता शेगडीचा. आणि शेगडी पण सगळी अशी छान केलेली आहे, तर ते पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर बघायला मिळेल. कालच ते मी काम करून घेतले, कारण हा पाय शेगडीचा तुटून आता झाले 15 महिना होत आलं.
पण ते तसंच मी वापरत होते, कारण मला ते लावता येत नव्हतं पायटे. मग ते बाहेरून बोलवूनच लावून घेतले. आणि बघा किचन ओटासुद्धा अशा पद्धतीने क्लीन होतं. तर कधी कधी असं होतं, त्याचा पण आयुष्यात एन्जॉय घ्यायचा असतो. कधी कधी काहीतरी दुःख असतं बरं का आपल्या मनात, आणि अचानक काहीतरी असं घडतं की आपण हसतो, असंही असतं. तर ते सुद्धा आपलं प्रारब्ध असतं किंवा आपले चांगले कर्म असतात, की आपल्याला खूप सारं टेन्शन असतं. कधीतरी इतकं टेन्शन असतं ना, की त्या टेन्शनमध्ये असं वाटतं नको आता, म्हणजे एक सहन करण्याच्या पलीकडं हे असतं. आणि मग अशी काहीतरी कुठंतरी कर्म चांगले केलेले असतं ना, तर देवसुद्धा आपल्या पाठीशी नेहमी असतो, की आपलं टेन्शन कुठून तरी कमी व्हावं. तर ते होतं. तर अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा मी माझा आनंद मानते. तर कारण मला हसूच येत होता, सगळं हे झालं. तर आता बघा, ज्या नवीन साड्या यात्रे दिवशी नेसलेल्या त्यासुद्धा धुवून टाकल्या. ही पांढरी साडीसुद्धा तुम्ही पाहिलं, ह्याला अजिबात कुठला डाग वगैरे लागला नव्हता, कारण मी यात्रेत जाताना ही साडी चेंज करून गेलेली म्हणून. नाहीतर ह्याच्यावर जर गुलाल पडला असता तर ह्या साडीची वाट लागली असती. आणि बऱ्याच जणींनी लिंक मागितली, तर मिशोवरती व्हाईट साडी म्हणून सर्च करा, साडी तुम्हाला मिळून जाईल. आता बघा इथं मी डोक्यावर मारून घेतलं, कारण हा परकर जेव्हा आता ह्या बादलीतून काढला तर सगळं बघू शकताय तुम्ही, गुलाबी गुलाबी. एक तर आधीच असा कसा तरी दिसत होता, आता पूर्ण गुलाबी डाग त्याच्यावर पडले. कारण हा जो आदिती अनुष्काचा टॉप आहेत ना, तर ह्या नवीन कपड्यांच्या आदिती अनुष्काचे कलर गेला नाही. त्या एका टॉपमध्ये आदितीच्या गुलाल होता पूर्ण, म्हणजे ती रात्री झोपताना तसंच ते घालून झोपलेली ना, मग ते सगळा अंगाचा गुलाल त्या कपड्याला लागला. तो मी निरम्यात घातला आणि त्या टॉपचं पांढऱ्या माझ्या परकरला लागला. पण जसा गुलाबी परकर तुम्हाला आता दिसला, तसा पांढरा शुभ्र कलर मी त्याचा नंतर केलेला आहे, तो पुढे तुम्हाला दिसेल. तर हे आदिती अनुष्काचे नवीन कपडे, बरेच नवीन कपडे असतात ना, तर ते असेच हाताने धुवायचे. तर बघू शकता इकडं परकर मी 3-4 वेळा धुतला. अक्षरशः मला कसं तरी झालं माहिती आहे का, तो परकर बघून. इतका पांढरा शुभ्र आणि नवीन आहे. आणि हे गोष्टी कशा, आपल्याला कधीतरी असं व्हाईट घातलं तर म्हणजे ते लागतो आपल्याला व्हाईट साडी वगैरे. त्याच्यानंतर आता बघा माझ्याकडे हा रीन आलाय बरं का. तर खरंच सांगते ताईंनो, रीन आला व्हाईट कपड्यांसाठी नक्की वापरा. मी काय केलं, आता तो गुलाबी परकर आहे ना, तर तो आत्ता म्हणजे एक थोडंसं ते रीन आला टाकला, त्यात हलवलं आणि म्हणजे पाणी मिक्स केलं, आणि हा परकर मी असाच त्यात टाकला. आणि माझ्या दिवसभर लक्षात नव्हतं. जवळजवळ 3-1 वाजता मी येऊन बाथरूममध्ये हातपाय तोंड धुवायला मी आले, म्हणजे आवरल्यानंतर तर बघते तर काय, त्यातनं जो परकर मी काढला ना, तर असं झालं की पांढरा शुभ्र 4 वाजता परकर. आणि मग त्याच्यानंतर मी ना परकर तुम्हाला वाळल्यानंतर दाखवता आला नाही, नंतर दाखवीन. खरंच रीनाला एकदम बेस्ट आहे. आणि नंतर सासऱ्यांचे जे कपडे होते ना, तर ते सुद्धा मी रीनालामध्ये मग ते लेंगा आणि व्हाईट शर्ट जो होता तो घालून ठेवला, आणि त्यांचं पण संध्याकाळी 8 वाजता त्यातनं काढला. दुसऱ्या दिवशी सगळे म्हणले एवढा गुलाबी झालेलं कसं काय गेलं. तर ही खरंच रीन आला खूप छान आहे, एकदम पांढरे शुभ्र कपडे निघतात. तेज जरी आला ना, तर मी त्याच्यात कपडे धुते, त्याच्यामुळे माझा परकर तर पांढरा शुभ्र खरंच निघाला. आणि ही साडी ना धुतली, कॉटनची एकदम भरून आली, आणि धुतली तशी बघा अजून फ्रेश झाली. आणि नवीन जे कपडे असतात ते नेहमी सावलीत सुकवायचे, म्हणजे ना असे कडक वातड कपडे होत नाहीत, रंग जात नाही. पण आज माझा सगळा रंगपंचमीचा खेळच झाला, अशा पद्धतीने गंमत झाली. आज छोटासा व्हिडिओ होता, पण म्हटलं चला शेअर करावं. सोमवारपासून रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, समजून घ्या तुम्ही. आहे ते आपले जुने व्हिडिओ बघून त्यालाही प्रतिसाद द्या. आणि नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब चॅनेलला करत जावा. व्हिडिओ आवडला असेल, काय गंमत वाटली असेल तर लाईक जरूर करत जावा. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो, मी नेहमी सांगते. लाईक करायला विसरता, बघता व्हिडिओ, भरपूर जण व्हिडिओ पाहतायत. नवीन ताई असतात त्या सबस्क्राईब करायला विसरतात, आपल्या जुन्या ताई आहेत त्या लाईक करायला. तर अशा पद्धतीने सगळे कपडे झाले. आणि नाही म्हटलं तर आज असा 12-1 पर्यंत माझा हा खेळ चालूच होता. व्हिडिओचा इथं